प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, एक आजार जो रक्तात असतो पण त्याच्या वेदना संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकतात. असाच एक आजार म्हणजे सिकल सेल. मग तो केवळ वैद्यकीय विषय उरत नाही, तर समज, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचा विषय होऊन जातो. मित्रो, 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर हा जगभरामध्ये सिकल सेल जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि याच पार्श्वभूमीवर आजचा आपला निवडलेला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे सिकल सेल जनजागृती सप्ताह 11 ते 17 डिसेंबर. सिकल सेल जनजागृती सप्ताह 11 ते 17 डिसेंबर. मित्रो, आजच्या या विषयावर तज्ञ मार्गदर्शक जे आपल्याला आज स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत ते म्हणजे हिमॅटॉलॉजिस्ट, ज्याला सुप्रसिद्ध असे रक्तविकार तज्ञ डॉक्टर दिगंबर पांचाळ सर. सर, मी मनपूर्वक आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. व त्याच सोबत मित्रो, आपल्यासोबत ऑनलाईन माध्यमातून थेट नागपूरहून आपल्यासोबत सहभागी होत आहेत, आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुप्रसिद्ध असे बालरोग तज्ञ डॉक्टर सुचित बागडे सर. सर, आपलंही आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रो, आपल्या तज्ञ पाहुण्यांचा जर संक्षिप्त ओळख त्यांची करून द्यायची झाली, परिचय त्यांचा करून द्यायचा झाला, तर डॉक्टर दिगंबर पांचाळ हे रक्तविकार तज्ञ असून बोन मॅरो ट्रान्सप्लांट व कार टी सेल थेरपी याचे तज्ञ मानले जातात. सध्या मुंबई येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय जे आहे तेथे औषध वैद्यक शास्त्रामध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते सध्या रुजू आहेत. ते सर्व प्रकारचे रक्तरोगांचे जे निदान आहे, उपचार आहे, यात विशेष प्रावीण्य ठेवतात आणि रक्ताचा कर्करोग, ज्याला ब्लड कॅन्सर असं आपण म्हणतो, व इतर गंभीर अशा रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना ते उपचार प्रदान करतात. डॉक्टर दिगंबर हे या क्षेत्रात 7 वर्षांहून अधिक काळ रुजू आहेत, कार्यरत असून त्यांच्याकडे 150हून अधिक अशा बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा अनुभव त्यांच्यापाशी आहे. असे प्रगल्भ अनुभव असलेले तज्ञ आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. त्याच सोबत आजच्या या विशेष चर्चेसाठी नागपूरहून ऑनलाईन पद्धतीने माध्यमातून आज आपल्याशी इथे सहभागी होत आहेत, जोडले गेलेले आहेत, ते म्हणजे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सुचित बागडे सर. सर, पुन्हा आपलं एकदा स्वागत. बालरोग तज्ञ म्हणून 35 वर्षांचा सरांचा अनुभव, अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स नागपूरचे ते माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत. IMA नागपूरचे माजी सचिव तसेच बालरोग शास्त्राचे माजी सहयोगी प्राध्यापक म्हणूनही त्यांनी सेवा पुरवलेली आहे. सिकल सेल आजाराच्या, जो आजचा आपला विषय आहे, या आजाराच्या व्यवस्थापनात अत्यंत अनुभवी आणि या क्षेत्रात कार्यरत अनेक स्वयंसेवी संस्थांचे सक्रिय सदस्यही ते राहिलेले आहेत, सध्या ते कार्यरत आहेत. असा विषयाचे सखोल ज्ञान व या आजच्या विषयाचा प्रगल्भ अनुभव आज आपल्या दोन्ही तज्ञ पाहुण्यांच्या पाशी आहे आणि त्यांच्याशी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, एका महत्त्वाच्या चर्चेला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर बागडे सर, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारू इच्छितो, तो म्हणजे सिकल सेल आजार हा नेमका काय आहे आणि अगदी सर्वसामान्य भाषेत सिकल सेल बद्दल आपण काय सांगाल? बागडे सर. सिकल सेल आजार हा एक अनुवंशिक आजार आहे. आपण जे आजारी पडतो ते याच्यात संबंध असतो तो काही बाहेरील घटकांचा असतो आणि काही आपल्या मानवी शरीरातल्या आतल्या घटकांच्या रचनेमध्ये बिघाड झाल्यामुळे जे आपण आजार येतो त्याला आपण अनुवंशिक आजार म्हणतो. अनुवंशिक आजार हे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतात. त्यापैकीच सिकल सेल ॲनिमिया किंवा सिकल सेल डिसीज हा एक आजार आहे. सिकल सेल आजार हा आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी ज्या असतात त्याच्यामध्ये जो बिघाड झालेला असतो, त्यामध्ये आपले 2 घटक असतात. त्याचा लाल पेशीचा आपला सामान्य जो कार्यशैली असते ती पूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणं, ज्यामुळे आपले सर्व अवयव हे व्यवस्थित काम करत असतात. जर या लाल रक्तपेशीमधलं
हिमोग्लोबिन जो घटक असतो त्याचे दोन पार्ट असतात. एक हिम म्हणजे आयन पार्ट आणि दुसरं ग्लोबिन म्हणजे एक प्रोटीन असतं. तर ज्या वेळेस या ग्लोबिन घटकामध्ये डिफेक्टिव्ह जी आपण ज्याला म्हणतो गुणसूत्रामध्ये डिफेक्ट येतो व ते गुणसूत्रामधलं डिफेक्ट जेव्हा पुढच्या पिढीला किंवा शिशूमध्ये ट्रान्सफर होतं आणि त्या ट्रान्सफरमुळे जे शरीरात विकार तयार होतात त्यामुळे आपल्याला हा सिकल सेल आजार जडतो. जसं की आपल्याला सिकल म्हणजे जे विळा जो असतो आपण तर विळाकृती नॉर्मली लाल रक्तपेशी ह्या डंबल शेप किंवा ओव्हल शेप असतात. लाल पेशी लोअल सेल असल्यामुळे त्या रक्तप्रवाहामध्ये ते स्वतःला ऍडजस्ट करून त्यांचा प्रवाह नियमित व्यवस्थित सुरळीत असतो. पण जेव्हा हा डिफेक्टिव्ह जीन असतो त्यामध्ये या लाल रक्तपेशीचा आकार थोडा विळाकृती होतो. गुणसूत्रामध्ये बदल झाल्यामुळे हा विळाकृती ज्या सेल्स असतात त्यांना प्रवाहामध्ये कुठेतरी अडथळा येतो आणि जेव्हा मग हा अडथळा निर्माण होतो तेव्हा मग आपल्या छोट्या कॅपिलरीज ज्यांना सर्वात सूक्ष्म रक्तवाहिन्या म्हणतो, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो, त्याच्यामध्ये मग आपल्याला ब्लॉकेज दिसून येतात. आणि जेव्हा त्या ज्या ब्लॉकेज तयार होतात तर त्या ब्लॉकेजच्या समोरील घटकाला ऑक्सिजन पुरवठा बरोबर होत नाही आणि पुढे जर ऑक्सिजन पुरवठा जर झाला नाही तर त्या पुढच्या अवयवाला किंवा आपल्या बॉडी पार्ट्सला इजा होते आणि मग आपल्याला वेदना जाणवायला लागतात. आणि अशा ज्या आरबीसीज असतात या आरबीसीसची जी नॉर्मल रहित असते ती 120 दिवस असते. पण जेव्हा सिकल सेल आजार जडतो त्यावेळेस या लाल पेशीचं आयुष्य कमी होतं आणि रक्तातून हा लाल पेशी आपल्याला 120 दिवसाच्या ऐवजी थोड्या कमी दिवसामध्ये या डॅमेज व्हायला सुरू होतात. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला ॲनिमिया जाणवायला लागतो. म्हणजे आपलं रक्त जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि बरेचसे जे सिम्पटम्स असतात जे जाणवतात आपल्याला ते हे ॲनिमियामुळे म्हणजे रक्त कमी झाल्यामुळे आपल्याला जाणवायला लागतात. आणि या ब्लॉकेजेसमध्ये आपले जे शरीरातले पुढचे ऑर्गन्स किंवा त्याला आपण एंड ऑर्गन डॅमेज म्हणतो त्याच्यापासून मग शरीराचा प्रत्येक अवयवाला हा रक्त पुरवठा होतो. मस्त हार्ट असो, किडनी असो, लंग्स असो, मेंदू असो, तशा सर्व जागी जिथे जिथे हे ब्लॉकेज करतात त्या ऑर्गनला डॅमेज होऊन तिथल्याप्रमाणे आपल्याला सिम्पटम साईन्स दिसायला लागतात. खूप छान सर, अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं की सिकल सेल म्हणजे नेमकं काय. डॉक्टर दिगंबर सर, आपल्याकडे मी येऊ इच्छितो दुसरा प्रश्न घेऊन की सरांनी सांगितलं हा रोग अनुवंशिक आहे, तर नेमकं ह्याच्यावर अजून काय प्रकाश आपण टाकाल. सरांनी तर सांगितलेलंच आहे, मग पालकांपासून तो मुलांपर्यंत कशा पद्धतीने येतो याला थोडक्यात काय सांगाल तुम्ही. सिकल सेलमध्ये अनुवंशिकता आपण जर बघायची झाली तर त्यामध्ये आपल्याला गुणसूत्रांच्या आपल्या ज्या 22 जोड्या असतात आणि एक्स आणि वाय हे गुणसूत्र असतात जे सेक्स डिटर्मिनेशन करतात. तर ह्याने आपली प्रत्येक पेशी बनलेली असते. तर त्यातील जे 11वं क्रोमोझोम जे असतं त्यावर हे बीटा ग्लोबिन जीन असतं जे हिमोग्लोबिन बनवण्यामध्ये मदत करतं. तर त्यामध्ये जर बिघाड झाला तर हे सिकल सेल अनिमिया म्हणून प्रोड्यूस होऊ शकतं. त्यामध्येही स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर 6व्या क्रमांकावरील एक अमायनो ॲसिड असतं ग्लुटामिक ॲसिड, ते चेंज होऊन ते व्हॅलिन म्हणून अमायनो ॲसिडमध्ये चेंज होतं. त्यामुळे हा बिघाड होतो आणि त्यामुळे आपल्या ज्या रक्तपेशी असतात त्या नॉर्मल गोलाकार ज्या असतात त्या विळाकृती किंवा चंद्रकोर पद्धतीने बनतात आणि त्यामुळे हा रोग होतो. आता ज्याप्रमाणे प्रत्येक क्रोमोझोमचे 2 कॉपीज आपल्याकडे असतात त्याप्रमाणे या रोगावरही 2 कॉपीज असतात. तर त्यामध्ये जर एका कॉपीमध्ये जर बिघाड झाला आणि दुसरी कॉपी जर नॉर्मल असेल तर सिकल सेल ट्रेट तयार होतो आणि जर दोन्ही कॉपी जर डिफेक्टिव्ह असतील तर आपल्याला सिकल सेल डिसीज म्हणजे रोग जो असतो तो मिळतो. पालकांकडून जेव्हा मुलांकडे जेव्हा हे रोग होतो जो रोग ट्रान्सफर होतो तर त्यामध्ये मुख्यतः सिकल सेल ट्रेट असलेले पालक असतात की ज्यांनी कधी टेस्ट केलेली नसते. कारण सिकल सेल ट्रेट हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये पेशंटला काहीही सिम्पटम नसतात, त्यामुळे टेस्टिंग होत नाही. आणि जर पालकांमधल्या 2 सिकल सेल ट्रेटचे जे जीन्स जर ते एकत्र आले तर मुलांमध्ये सिकल सेल हा रोग पूर्णतः होऊ शकतो. तर हा टोटल 25% चान्स असतो की दोन्ही पालक जर सिकल सेल ट्रेट असेल तर मुलांमध्ये 25% चान्स असतो की सिकल सेल डिसीज होण्याचा.
आणि 50% हा चान्स असतो की नॉर्मल जीन आणि सिकल सेलचं जीन हे एकत्र येऊन मुलांमध्ये फक्त सिकल सेल ट्रेटही असू शकतं. 25% असाही चान्स आहे की मुलं नॉर्मल निघू शकतात, कारण एक नॉर्मल जीन एका पालकातलं आणि दुसऱ्या पालकातलं नॉर्मल जीन हे एकत्र येऊन मुलं नॉर्मलही होऊ शकतात. सो अशाद्वारे हा रोग अनुवंशिक पसरला जातो. खूप छान, अतिशय सोपं करून आपण आम्हाला सांगितलं आणि याच्यामध्ये सिकल सेल ट्रेट आणि सिकल सेल आजार यातलाही फरक आपण अगदी छानपैकी समजावून सांगितलं. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गोंधळ होतो की सिकल सेल ट्रेट आणि आजार यामधला फरक नेमका काय आहे तोही आपण सांगितला. सर, मग आपल्यालाच मला विचारावंसं वाटतं की भारतामध्ये व याचं सध्या प्रमाण काय आहे आणि स्थिती काय आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे सिकल सेलला घेऊन? अतिशय छान प्रश्न विचारला. तर सिकल सेलची राजधानी आफ्रिकेला असं संबोधलं जातं आणि जर दुसरी राजधानी जर आपण म्हटलं तर भारत ही दुसरी राजधानी आहे. या चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात एक भारतामध्ये सिकल सेल बेल्ट म्हणजे एक पट्टा आहे की जो मध्य भारतातून निघतो. त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उडीसा, गुजरात, राजस्थानमधील काही भाग आणि थोडाफार दक्षिण भारतातील काही भाग. तर या भागांमध्ये सिकल सेलचं प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली आपण जर म्हणायचं झालं तर विदर्भामध्ये या रोगाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या भागांमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आहे. आदिवासी भागामध्ये हा रोग जास्त प्रमाणात दिसतो आणि ज्यामध्ये नात्यांमध्ये जे लग्न होतात त्याच्यामध्ये हा रोगाचं प्रमाण जास्त असतं. मी सुचित सरांकडे आता येऊ इच्छितो. सर म्हणाले आता डॉक्टर दिगंबर सर म्हणाले की आदिवासी भागामध्ये साधारण प्रमाण याचं जास्त आढळतं. आपलं निदर्शन आणि आपल्या अनुभवातून आपल्याला काय सांगता येईल, हे प्रमाण आदिवासी भागांमध्ये जास्त काय आहे? डॉक्टर सुचित सर. आदिवासी लोक जे असतात त्यांचं जे राहणीमान असतं ते डोंगराळ भागात असतं. दुसरं जंगलामध्ये असणारं किंवा त्यांना आरोग्य सोयी भरपूर योग्य प्रकारच्या मिळत नाही. अशा वातावरणामध्ये मलेरियल पॅरासाइटचा मलेरियामुळे या या लोकांना मलेरियाचं संसर्ग जास्त प्रमाणात व्हायचा. हा बरेचशा हजारो वर्षापूर्वी, जसं हा आजार आपण आपल्याला सांगितलं की बेसिकली या आजाराची उत्पत्ती जशी आफ्रिकेतून सुरुवात झाली, तर हा मेनली मलेरियापासून बचावाकरिता आपल्या आरबीसीने एक अडॉप्शन केलेलं आहे की जेव्हा हे आरबीसी मधला हा घटक स्वतःला अडॉप्ट करतो तर त्या घटकाच्या सिकल सेल झाल्यामुळे तिथे मलेरियाचं इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. तर अशामुळे आदिवासी पॉप्युलेशन हा डोंगराळ भागात किंवा आरोग्यपूर्वक सुविधा नसलेल्या भागात जास्त प्रमाणात असतो. तसंच सरांनी जसं सांगितलं की या समाजामध्ये आंतरिक विवाह म्हणजे समाजामध्येच विवाह पद्धती, ज्याला आपण एंडोगॅमी म्हणतो, हे प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. तसंच यांना आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे वेळेवर यांना लक्षणं वगैरे त्यांची माहिती अवेअरनेस पण नसतं आणि त्याची माहिती सुद्धा त्यांना मिळत नाही. आणि यांच्या ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस असतात, लॅक ऑफ अवेअरनेस असतं, याच्यामुळे आदिवासी आणि अशा तत्सम समाजामध्ये हा आजार आपल्याला जास्त प्रमाणात जाणवतो. अतिशय महत्त्वाचा विषय होता आणि आपल्या उत्तरातून एक लक्षात आलं की मलेरियापासून बचाव होण्यासाठी शरीरामध्ये उत्क्रांतिक बदल म्हणून सिकल सेलचं ॲडॅप्टेशन हा खरोखर अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता आणि बऱ्याच जणांना ही कल्पना नसेल. नक्कीच सर, खूप अतिशय छान आपली चर्चा चाललेली आहे. नक्कीच या अजूनही प्रेक्षक पुढच्या काही कंगोरे आपण या विषयाचे उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आपण आजचा विषय जाणून आहात सिकल सेल जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने. आज आपल्याकडे पाहुणे जे आलेले आहेत ते डॉक्टर सुचित बागडे सर आणि डॉक्टर दिगंबर पांचाळ सर. डॉक्टर दिगंबर सर, पुढचा प्रश्न मला आपल्यासाठी आहे की या आजाराच्या साधारण समाजामध्ये अजूनही बरेचसे गैरसमज आहेत. तर यामागे काय कारण आहे असं आपल्याला वाटतं?
सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हा रोग अजूनपर्यंत ह्याची अवेअरनेस नाही आहे आणि त्याच्यामध्ये हा रोग फक्त ब्लड ट्रान्सफ्युजनने म्हणजे रक्तसंक्रमणाने ठीक होऊ शकतो, हा एक गैरसमज आहे. एक थॅलेसिमिया म्हणून दुसरा आजार आहे ज्याला रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं. बट ह्या रोगाचं थोडं वेगळं स्वरूप आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला रक्त कमी होणं हा एक फीचर नाही दिसत. तर जे आपल्या तांबड्या रक्तपेशी ज्या चंद्रकृती किंवा विळाकृती होतात, त्यामुळे त्या सर्क्युलेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकून प्रत्येक भागाचं, शरीरातल्या प्रत्येक भागाचं फंक्शन अफेक्ट होऊ शकतं आणि त्यामुळे पेशंटला लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स पण राहू शकतात. तर याबद्दल समाजामध्ये अजूनही जागृती नाही आहे. दुसरं एक असं आहे की गैरसमज आहे की हा संसर्गाद्वारे पसरू शकतो, म्हणजे संपर्काद्वारे पसरणारा रोग आहे. एखाद्या माणसाला जर सिकल सेल अनिमिया डिटेक्ट झाला तर मग त्याच्या संपर्कात राहिल्यावर दुसऱ्याला पण होईल, हा एक स्पेशली गावच्या ठिकाणी आणि आदिवासी भागात हा एक गैरसमज आहे. त्यामुळे हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी अवेअरनेस ही खूप जास्त महत्त्वाची आहे. नक्कीच जनजागृतीची गरज आहे आणि आजचा आपला कार्यक्रम आणि हा सप्ताह त्याच निमित्ताने आहे की लोकांपर्यंत त्याची योग्य ती माहिती ही पोहोचावी आपल्या माध्यमातून. नक्कीच सुचित सर, डॉक्टर सुचित बागडे सर, आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे की याची सिकल सेल या रोगाची साधारण सुरुवातीची लक्षणं कोणती कोणती असतात, थोडक्यात काय सांगाल? जसं की आपण आता सर्वांना माहिती झाली की हा आजार लाल रक्तपेशींचा असतो आणि ऑक्सिजनचं जेव्हा प्रमाण कमी होतं तेव्हा ह्या सिकल सेल नॉर्मल सेलच्या सिकट विळाकृती होतात आणि या ब्लॉकेज होऊन पुढे त्या डिस्ट्रॉय सुद्धा होतात आणि ब्लॉकेजमुळे पुढे वेदनापूर्ण ज्या भागामध्ये ब्लॉकेज, शरीराच्या ज्या भागामध्ये ब्लड सप्लाय ब्लॉक होतो तिथे आपल्याला वेदना, कधी कधी असह्य तीव्र वेदना जाणवतात. अगदी सुरुवातीला जर आपल्याला सांगायचं असेल तर आजार तर हा आपल्या शरीरामध्ये अगदी जन्मापासूनच असतो, पण कधी याचे लक्षणे पहिल्या 6 महिन्यात दिसतात तर कधी थोड्या उशिरा, पण कधी वर्ष 2 वर्षात पण दिसू शकतात. म्हणून आजार नाही आहे असं नाही, पण सगळ्यात सुरुवातीला जेव्हा बाळ 5-6 महिन्याचं होतं तर त्यांच्या कॅपिलरी सर्वात शेवटच्या ज्या बारीक वेसल्स असतात त्या खूपच सूक्ष्म असल्यामुळे तिथे या ब्लॉकेजचं प्रमाण सर्वात कॉमन असतं आणि त्यामुळे आपल्याला, ज्याला आपण हातापायाचे तळवे पंजे आपण म्हणतो, त्याला आपण हँड फूट डिसीज म्हणतो, तर या तळव्यामध्ये तिथे सूजन येते आणि वेदना असह्य होतात आणि त्याला आपण डॅक्टिलायटिस, आपल्या सायंटिफिक टर्मिनॉलॉजीमध्ये आपण डॅक्टिलायसिस म्हणतो. तर अगदी सुरुवातीचं लक्षण म्हणजे जर बाळाला हातापायावर तीव्र असह्य सूजन दिसत असेल आणि बाळ खूप रडत असेल तर आपल्याला त्यावेळेस शंका घेता येईल की याला सिकल सेल डिसीज असू शकतो का. कारण सिकल सेल ट्रेस असेल तर त्यामध्ये अशा प्रकारचे ब्लॉकेज व्हायची शक्यता फार कमी असते. आणि आपल्याला दुसरं एक डाऊट ठेवता येतो की ज्या फॅमिलीमध्ये सिकल सेलची आपण हिस्ट्री घेतो तर त्या फॅमिलीच्या बाळांमध्ये आपल्याला आधीपासूनच शंका ठेवता येतं की अशा बाळामध्ये हा आजार व्हायची शक्यता जास्त असते. आणि अशी जर प्राथमिक स्वेलिंग आणि बाळ खूप रडत असेल, अगदी थांबत नसेल, तर त्या तीव्र वेदनामुळे, अशा प्रकारच्या ब्लॉकेजमुळे, तीव्र वेदनामुळे त्याला त्रास होत असेल तर ते आपल्याला डॅक्टिलायसिसचं सिम्पटम दिसतं. त्याच्यानंतर आरबीसीचं आयुष्य कमी झाल्यामुळे रक्तक्षय होतो. रक्तक्षय कमी झाल्यामध्ये यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण फार कमी होतं. तर अशा बाळामध्ये किंवा रुग्णांमध्ये थकवा लवकर जाणवतो. शरीरात स्किनची आपली पेल दिसायला लागते, काम करायची इच्छा होत नाही. आणि अशा वेळेस जर ॲनिमिक म्हणजे जिथे रक्त कमी, हिमोग्लोबिन कमी झालं तर आपल्या मेंदूलाही रक्ताचं प्रमाण, ऑक्सिजनचं प्रमाण कमी सप्लाय होतं ऑक्सिजन. तर अशा वेळेस आपल्याला चिडचिड जाणवायला लागते. आणि जर बोन्समध्ये किंवा इतर कोणत्याही अवयवामध्ये ब्लॉकेज झाले तर त्या अवयवाच्या जागी आपल्याला अशा तीव्र वेदना दिसायला लागतात. तर एकूण तर जे सिम्पटम असतात. आणि दुसरं म्हणजे की जेव्हा आता हा आणि हिमोग्लोबिन जसं डिस्ट्रॉय होतं तर त्याचं प्रमाण, ज्याच्यातलं
ग्लोबिन घटक जेव्हा डिस्ट्रॉय होतं तर शरीरामध्ये पिवळेपणा जाणवतो. त्याला आपण पिलिया जसं म्हणतो, पण हा पिलिया आणि इन्फेक्शनमुळे होणारा पिलिया हा अगदी वेगळा असतो. त्या क्षेत्रामध्ये सिकल सेल नसतो आणि जस्ट डोळे पिवळे दिसायला लागतात. तर तिथे बऱ्याचशा जागेमध्ये लोकांना याला डायग्नोसिसमध्ये चुकीचे डायग्नोसिस होऊन त्याला पिलिया किंवा हेपॅटायटिस म्हणून जॉन्डिस म्हणून ट्रीटमेंट करता येतं. पण बेसिकली हा पिलिया सिकल सेलच्या रुग्णामध्ये हलक्या प्रमाणात आपल्याला आयुष्यभर दिसू शकतो. तर हा एक महत्वाचा घटक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की असा प्रकारचा ॲनिमिया आणि पिलिया आपल्या या रुग्णामध्ये सारखा दिसू शकतो. अतिशय छान पद्धतीने सोपं करून आपण सांगितलं आणि पेन क्रायसिस ज्याला आपण म्हणतो वेदना याही का वाढतात अशा रुग्णांमध्ये ह्याच्याबद्दलही आपण बरीचशी गोष्टी समजावून सांगितल्या. डॉक्टर दिगंबर सर, आपल्याकडे मी येऊ इच्छितो की साधारण अशा रुग्णांच्या दैनंदिन आयुष्यावर कोणता कोणता परिणाम, साधारण लग्न आपण ज्याला म्हणतो, शिक्षण आहे, नोकरी आहे, अशा या सगळ्या घटकांवरती कोणते परिणाम आपल्याला दिसून येतात? आपला अनुभव काय सांगतोय? सिकल सेल अनिमियामध्ये हा असा रोग आहे की तिन्ही घटकांवर परिणाम करू शकतो, शिक्षणावर, लग्नावर आणि नोकरीवर. शिक्षणावर आपण जर म्हटलं की लहान मुलांना जेव्हा पेन क्रायसिस किंवा हे वेदनादायी प्रसंग जेव्हा सुरू होतात तेव्हा त्यांचे शाळेचे दिवस बुडतात किंवा पालक त्यांना शाळेत पाठवण्यासाठी थोडेसे नाही म्हणतात. तर त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो आणि त्यांचं पुढचं शिक्षण पण त्यानुसार त्याप्रमाणे बिघडू शकतं. त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं वेळोवेळी मध्ये मध्ये, तर त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नोकरीसाठी, कारण सिकल सेल हा असा रोग आहे की जेव्हा शरीरातील ऑक्सिजन कमी होतं किंवा पाणी कमी होतं, डिहायड्रेशन होतं, त्यावेळेला हे सिकलिंग क्रायसिसचे प्रमाण वाढतात. तर अशा ज्या नोकऱ्यांचे जे प्रकार आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल खाणकाम किंवा हाय अल्टिट्यूडवर काम जिकडे ऑक्सिजन कमी असतं, पायलट किंवा अजून असे जे काही नोकरीचे जे ऑप्शन्स आहेत ते ह्या पेशंट्सला करणं खूपच कठीण होऊन जातं. कारण त्या अशा ठिकाणी सिकलिंग क्रायसिसचं प्रमाण खूप जास्त वाढतं. त्यामुळे नोकऱ्यांचे ऑप्शन्स ह्याच्यामध्ये थोडेसे लिमिटेड होऊन जातात. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, लग्न. ज्यावेळेला सिकल सेल डिसीज असलेल्या माणूस जेव्हा लग्नाचा विचार करतो त्यावेळेला समोरच्या पार्टनरचं सिकलिंगचं जे टेस्टिंग आहे ते करणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कारण जर समोरचा पार्टनर जरी ट्रेट जरी असेल तरी 75% चान्स असा होऊन जातं की अपत्यामध्ये सिकल सेलचं रोग येऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही माणूस लग्न करण्याचं डिसिजन घेतो तेव्हा समोरचा वधू किंवा वर दोन्ही पक्षांमध्ये सिकल सेलची टेस्टिंग करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. अतिशय म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या उत्तरामध्ये अतिशय महत्त्वाचा संदेश हाच होता की विवाह करण्याआधी, लग्नाआधी नक्कीच सिकल सेलची टेस्ट होणं ही अतिशय गरजेची आहे. सर, आपल्यासोबत आज आपल्या चर्चेमध्ये इथे प्रेक्षकही सहभागी होत आहेत आणि आपल्याला फोन यायला लागलेले आहेत. अजित मिसाळ म्हणून आहेत बदलापूरहून, ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अजितजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. अजितजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला जे डॉक्टर्स लाभले त्यांचं मी आभार व्यक्त करतो. हा, तर माझा प्रश्न आहे की सर्वप्रथम मी सांगतो की मी माझ्या मुलाचं थॅलेसेमिया बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेला आहे. तो थॅलेसेमिया वॉरियर आहे. प्रश्न विचारा आपला, पूर्ण करा आपला प्रश्न. हा, तर माझा प्रश्न असा आहे की जी जनजागृतीचं जे आपण बोलतोय, जनजागृती, तर त्यामध्ये सरकार लेवल पर्यंत आपण किती सपोर्ट घेऊ शकतो आणि किती सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये की जेणेकरून आपण विवाह झाल्यानंतर इंथियाजम करायला पाहिजे की प्रत्येक जोडप्याला PSC लेवलवरती की तुम्ही सिकल सेल आणि थॅलेसेमियाचे कंपल्सरी आशा वर्कर मार्फत तुम्ही हे करून घ्या, टेस्टिंग करून घ्या की जेणेकरून पुढचा हा आजार आपण रोखू शकतो. कारण की मी एका BMT झालेल्या मुलाचा पिता आहे. मी त्यातनं गेलेलो आहे. त्यामुळं मला ते वेदना आणि ते सर्व समजतं
तर आपण जनजागृतीचा कार्यक्रम करतो, तर हा मुद्दा पण आपण घ्यायला पाहिजे. किती प्रकारे आपण जनजागृती सरकारच्या माध्यमातून करू शकतो. उपचार तर आहेत, कारण का मी पूर्ण बीएमटी प्रोसिजर पूर्ण जवळून बघितलेली आहे. माझा मुलगा बीएमटी मधनं बाहेर झालेला आहे आणि तो आता त्याला 3 वर्ष झालेत बीएमटी होऊन. वाडिया हॉस्पिटलमध्ये त्याचं बीएमटी झालं थॅलेसेमिया आजारावरती. तर माझा मुद्दा एकच आहे आणि प्रश्न एकच आहे की जनजागृतीसाठी आपण काय करू शकतो. आजार झाला हा पुढचा प्रश्न, पण जनजागृतीसाठी आपण काय करू शकतो. नक्कीच आपला प्रश्न आमच्या सरकारला लक्षात आलेला आहे. आपला प्रश्नाचा ओघ आमच्या लक्षात आलेला आहे आणि आपल्या वेदनाही आम्ही समजू शकतो. सर, दिगंबर सर, काय सांगाल, काय उत्तर द्याल याला? अजितजी, खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही. आणि तुम्ही एका थॅलेसेमिया मुलाचे पालक आहात आणि त्यामुळे तुम्ही सगळी बोन मॅरो ट्रान्सप्लांटची प्रोसिजर बघितली आहे. याबद्दल जनजागृतीसाठी आज सरकारने एक नॅशनल मिशन, एक सिकल सेल अनिमियासाठी नॅशनल सिकल सेल अनिमिया एलिमिनेशन प्रोग्राम म्हणून लॉन्च केलेला आहे. हा 2023ला लॉन्च केला आहे आणि आपलं टार्गेट असं आहे की 2047 पर्यंत भारत हा सिकल सेल मुक्त बनवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी PHC लेवल आणि सगळ्या लेवलवर काम सुरू आहे. जनजागृती आणि स्क्रीनिंग करणं, ज्याद्वारे सिकल सेलचे पेशंट आपल्याला जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर आपल्याला पिकअप करता येतील आणि त्या पेशंट्सला मग काउन्सिलिंग करून सिकल सेलचं डायग्नोसिस करून त्यांना रक्तसंक्रमण आणि त्यांना गोळ्या ज्या असतात सिकल सेलसाठीच्या त्या पुरवठा करणं, हे सगळे एकदा PHC लेवलवर कामं सुरू आहेत. थॅलेसेमियासाठी पण सेम सुरू आहे. थॅलेसेमियासाठी वेगळा ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम पण आहे, पण तो आज आपला विषय नाही आहे. त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू शकतो. नक्कीच प्रेक्षकांच्या अशा सहभागामुळे आणि त्यांच्या प्रश्नांमुळे त्या विषयाचा वेगळा आयाम आणि वेगळं डायमेन्शन आणि एक वेगळं उत्तर, अनेकांच्या मनात प्रश्न असतात पण सगळे विचारत नाहीत, पण अशा निमित्ताने कमीत कमी त्याचं उत्तर आणि त्याचं निराकरण हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. प्रेक्षको, अजूनही आपल्याला बरेच कंगोरे आहेत की या आजाराचं निदान कसं होतं, त्याच्या तपासण्या आणि न्यूबॉर्न स्क्रीनिंग ज्याला आपण म्हटलो की तपासणी, नवजात बालकांची तपासणी, या सर्व गोष्टींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पुन्हा एकदा आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये आपल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे सिकल सेल जनजागृती सप्ताह. दिगंबर सर, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की या आजाराचं साधारण निदान कशा पद्धतीने केलं जातं आणि कोणकोणत्या तपासण्या साधारण आहेत, काय सांगाल? हा आजार लहान मुलांपासून ते ॲडल्ट मोठ्या माणसापर्यंत कुठल्याही वयामध्ये तो येऊ शकतो. युजली पहिले 6 वर्षामध्ये पेन क्रायसिस म्हणून हा प्रेझेंट करतो. आणि जेव्हाही पेशंटला पेन क्रायसिस आणि हिमोग्लोबिन कमी होतं, हे 2 गोष्टी असतात आणि सोबत कावीळ होणे, हे 3 गोष्टी जेव्हा सोबत असतात तेव्हा आपण सिकल सेल अनिमिया आहे का हे आपण सस्पेक्ट करू शकतो. आणि त्यानुसार आपल्याला ब्लड टेस्टिंग करून ते कन्फर्म करावं लागतं. सो ब्लड टेस्टिंगमध्ये आपण CBC आणि लिव्हर फंक्शन टेस्ट हे बघून आपल्याला त्याच्यामध्ये बिलिरुबिन कुठलं वाढलं आहे. जेव्हा आपण आपल्या तांबड्या रक्तपेशी तुटतात त्याच्यामधून बिलिरुबिन बाहेर पडतं आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट बिलिरुबिन. सो इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढणं हे याचा अर्थ असा होतो की तांबड्या रक्तपेशी तुटण्याचं प्रमाण जास्त आहे. मग त्यावेळेला आपण सिकल सेल अनिमिया एक सस्पेक्ट करू शकतो. आणि सोबत पेन क्रायसिस जेव्हा वेदनादायी प्रसंग पेशंटला होतात आहे, जॉईंट पेन प्रामुख्याने होणं किंवा चेस्ट सिम्पटम्स, छातीमध्ये दुखणं, हे सगळे सिम्पटम्स त्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. टेस्टिंगसाठी त्याच्यामध्ये 2 टेस्ट सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक HB इलेक्ट्रोफोरेसिस आणि HB HPLC. सो हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणून एक स्पेशल टेस्ट असते, ब्लड टेस्टिंगच असते ती. त्यामध्ये आपण प्रत्येक हिमोग्लोबिनचे जे प्रकार आहेत जे बॉडीमध्ये आहेत ते बघू शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन S जे आहे ते आपल्याला समजून येतं. या आपण चित्रामध्ये आपण बघू शकतो. तर हे जे बीटा जे सिकल सेल ट्रेट आहे त्यामध्ये HbA आणि HbS हे दोन्ही वाढलेले आहेत. त्यानुसार ते आपण निदान करू शकतो. दुसरं सिकल सेल कार्ड टेस्टिंग म्हणून आहे की जी
समाजामध्ये सिकल सेलची किती पेशंट आहेत त्याची स्क्रीनिंग करण्यासाठी म्हणून ती सोपी जाते. लहान बाळांना स्पेसिफिकली जे 5 वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्यांचं ब्लड कलेक्शन जे डिफिकल्ट जातं त्यामध्ये सोपं फक्त हातामधून रक्त छोटंसं थेंबभर रक्त काढून ते या कार्डमध्ये लावून आपण टेस्ट करू शकतो सिकल सेलची. सो हिमोग्लोबिन HPLC जे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि कार्ड टेस्टिंग हे याचं निदान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची साधनं आहेत. खूप छान, अतिशय सोपं आणि म्हणजे किचकट विषय आहे पण तो अतिशय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न आपला नक्कीच आहे, तो वाखाणण्याजोगा आहे. बागडे सर, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की सिकल सेल हा आजार बरा होतो का? काय सध्याची परिस्थिती त्याची, म्हणजे आपण काय सांगाल, आपलं निदर्शन काय सांगतं? सिकल सेल आजार हा अनुवंशिक असल्यामुळे हा शरीरात राहणार, पण आधुनिक उपचार पद्धतीमुळे आपण जर याचं टाइमली डायग्नोसिस केलं, रेग्युलर फॉलोअप केलं, रेग्युलर पेन मॅनेजमेंट, हिमोग्लोबिनचं प्रमाण, रक्ताची गरज असली तर रक्ताचा पुरवठा, आणखी ज्या आता रिसेंटली आपण आधुनिक उपचार पद्धतीमुळे नवीन नवीन शोध लागल्यामुळे आपल्याला 4-5 प्रकारच्या नवीन ड्रग्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे यांचं आयुष्य जे आधी आपण 15, 20, 25 वर्षापर्यंत राहील असा विचार करायचो, तर आज आपण म्हणू शकतो की सिकल सेलचे रुग्ण सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली तर एक नॉर्मल आयुष्य जगू शकतात. त्याकरिता त्यांनी आपली स्वतःची आरोग्याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. तर अशा वेळेस योग्य प्रकारे अर्ली डायग्नोसिस म्हणजे अगदी 1 वर्षाच्या आतमध्ये जर निदान झालं तर आपण त्यांना त्यांच्या पॅरेंट्सला या आजाराबद्दल शिक्षित करू शकतो. त्यामध्ये यांना वेळोवेळी काय लक्षणं दिसतील, ते लक्षणं जर दिसतील तर त्यांना लवकरात लवकर कोणते उपचार घरी करता येतील, जर घरी मॅनेजमेंट नसतील झाले तर लवकरात लवकर हॉस्पिटलायझेशन करून त्यांना कसं बरं करता येईल. तसंच पूर्ण बरं करण्यासाठी विविध उपचार पद्धती म्हणजे आधुनिक प्रकारामध्ये जे आपल्याला पांचाळचे सांगतीलच, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन आणि स्टेम सेल थेरपी हे आज आपण उपलब्ध झालेले आहेत. आणि थोडंफार याच्या पुढेही आधुनिक उपचार पद्धती ज्याला आपण जीन थेरपी म्हणतो ते सुद्धा पाईपलाईन मध्ये आहेत. ते पूर्ण फुल कमर्शियल किंवा रेग्युलर याच्यात आतापर्यंत उपलब्ध झाले नाही, पण भविष्यात ते नक्कीच आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. तर त्यामुळे यांच्यामध्ये जर अशा रुग्णामध्ये आपण जर पॉझिटिव्हिटी तयार ठेवली, त्यांची मानसिक विचारशक्ती चांगली राहिली, त्यांना आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह ठेवला तर त्यांच्या जीवनातील नैराश्य टाळता येतील. आणि त्याच्यामुळे स्वतःची आणि आरोग्याची जर काळजी घेतलं तर हे बऱ्यापैकी 50, 60, 70 पर्यंत आपलं आयुष्य नॉर्मल पद्धतीने जगू शकतात. त्यामध्ये कुठलीच काळजी करण्याची गरज नाही. अतिशय अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण टच केली सर, की अनुवंशिक असल्या कारणाने सिकल सेल हा शरीरात राहणार आहे, पण योग्य ते उपचार, अगदी योग्य वेळी निदान आणि मग त्याचा उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्री जर आपण पाळल्या तर नक्कीच त्याचं व्यवस्थापन आणि नियंत्रण यामध्ये त्याची नक्कीच मदत होईल. दिगंबर सर, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे, सरांच्याच उत्तराला मी पुढे नेतोय प्रश्नाच्या रूपाने, की औषधोपचार, रक्तसंक्रमण आणि विविध फॉलोअप ज्याला आपण म्हणतो, या सर्व गोष्टींचा सहभाग किती महत्त्वाचा आहे आपल्याला असं वाटतं? सिकल सेल हा या रोगाचं एक महत्त्वाचं पॉईंट आहे की हा पाश्चिमात्य देशातला रोग नाही आहे. सो त्यामुळे असं झालं आहे की त्या रोगावर जी रिसर्च आणि औषधं जी तयार झाली पाहिजे होती एवढ्या वर्षांमध्ये तेवढी नाही झाली आहेत. तर आपण या ग्राफिकमध्ये बघू शकतो की 1910 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिकल सेलचं आपण निदान केलेलं होतं, की ज्या वेळेला शास्त्रज्ञांना कळलेलं होतं की सिकल सेल हा रोग आहे. आणि 1998 म्हणजे 88 वर्ष लागली की हायड्रोक्सियुरिया म्हणून जे पहिलं औषध आहे सिकल सेल डिसीजसाठी ते अप्रूव्ह व्हायला.
आणि त्यानंतर पण आपण जर बघितलं तर फक्त 2-3 औषधं आहेत की सध्या अवेलेबल आहेत. एल-ग्लुटामिन म्हणून एक औषध आहे आणि क्रिझानलिझुमॅब, वॉक्सिलोटर म्हणून औषधं अवेलेबल होती, पण ती सध्या FDA ने ती परत काढून घेतली आहे. त्यांची एफिकसी तेवढी चांगली दिसली नाही आहे. सो ही सोडली तर जास्त औषध अवेलेबल नाही आहेत या रोगासाठी. हायड्रॉक्सियुरिया पण ह्याची एफिकसी खूपच चांगली आहे. हायड्रॉक्सियुरिया आपल्या बॉडीमधलं हिमोग्लोबिन एफचं जे प्रमाण आहे ते वाढवतं आणि जे ऑक्सिजनला पकडून ठेवतं. त्यामुळे जे सिकल ज्या विळाकृतीच्या पेशी होतात त्यांचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे पेशंटला जे पेन क्रायसिस आणि हे जे प्रकार होतात ते कमी होऊ शकतं. ते सोडून सगळ्यात महत्त्वाचं औषधोपचार म्हणजे पेन जेव्हा क्रायसिस होणं त्यावेळेला लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन पेन किलर आणि हायड्रेशन म्हणजे सलाईन द्वारे लावून पाण्याचं प्रमाण वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सोडून रक्तसंक्रमण हे जेव्हा पण हिमोग्लोबिन कमी होईल, आपण टार्गेट हा 10 हिमोग्लोबिनचा ठेवतो सिकल सेलच्या पेशंटमध्ये. तर ज्यावेळेला हिमोग्लोबिन कमी होतं त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्त भरणं जेणेकरून सिकल जे क्रायसिसचे जे प्रकार आहेत ते कमी होतील. तर हे करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. फॉलोअपसाठी आपण जर म्हटलं तर पेशंट्सने नेहमी आपलं CBCची जी टेस्टिंग आहे की ज्याद्वारे आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे ते कळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे HbHpLC ज्याद्वारे हिमोग्लोबिन F आणि हिमोग्लोबिन S की सिकलचं हिमोग्लोबिन किती आहे आणि F हिमोग्लोबिन किती आहे त्याचं प्रमाण आपल्याला कळेल. तर हे टेस्टिंग आपण वेळोवेळी करून ते डॉक्टरांना दाखवणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्या बॉडीमधला प्रत्येक ऑर्गन हा सिकल सेलने डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे ऑर्गनचं स्क्रीनिंग म्हणजे त्याच्यामध्ये क्रिएटिनिन आहे की जे आपलं किडनी फंक्शन दाखवेल किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट आहे की जे लिव्हरचं टेस्टिंग आपल्याला दाखवेल. डोळ्यांची तपासणी आहे की ज्याच्यामध्ये रेटायनोपॅथी म्हणून जे चेंजेस आहेत सिकल सेलमुळे ते डेव्हलप होऊ शकतात. सो ही टेस्टिंग आहे ही सगळी वेळोवेळी करणं म्हणजे वर्षातून एकदा वगैरे हे महत्त्वाचं आहे सिकल सेलच्या पेशंटसाठी. अगदी महत्त्वाचं औषधोपचार आणि त्याचा फॉलोअप हा किती महत्त्वाचा हे आपण सांगितलं. डॉक्टर सुचित सर, मी तुमच्याकडे येऊ इच्छितो की साधारण रुग्णांनी घरच्या घरी घेणारी काळजी कोणती, म्हणजे साधारण आहार आहे, पाणी आहे, संसर्ग त्याचा थांबावा, या गोष्टींमधून साधारण कोणत्या प्रकारची काळजी रुग्णांनी घ्यावी? डॉक्टर सुचित. सिकल सेल रुग्णामध्ये आपण पाहतो की हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे यांनी आपली ऍक्टिव्हिटी थोडी रेस्ट्रिक्टेड ठेवायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं एक्झर्शन होईल किंवा धावपळीचं काम होईल असं एक्झर्शन व्हायला नको, जेणेकरून बॉडीला स्ट्रेस होईल. त्याच्यानंतर घरच्या घरी आपण आपल्या शरीरामधलं हायड्रेशन, जसं की आपण आता डिस्कस केलं की आपल्या शरीरातलं पाणी कमी व्हायला नको आणि आपण एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये जायला नको. अगदी खूप थंडी आणि खूप उष्णता या दोन्हीपासून सिकल सेल रुग्णाला फार त्रास होतो किंवा क्रायसिसमध्ये जायची शक्यता जास्त होते. तसंच हाय अल्टिट्यूडमध्ये जर आपण गेलो तर तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, ते तिथे सुद्धा पेनफुल क्रायसिस, वॉक्सॉस्क्लिक क्रायसिस व्हायची शक्यता जास्त असते. तर अशा याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं ओव्हरवर्क, एक्झर्शन अवॉइड करायला पाहिजे. आपल्या शरीरातली पाण्याची पातळी, हायड्रेशन व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि आहारामध्ये ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो, स्पायसी फूड अवॉइड करायला पाहिजे. सर्व भाजीपाले, फळं आणि रुटीन आपलं जे काही सिरियल्स वगैरे असतात ते अगदी नॉर्मल प्रमाणे जसं आपण जेवण असतं तसं सर्व प्रकारचं बॅलन्स डाएट आपण घ्यायला पाहिजे. त्याच प्रकारे आपण आपली झोपेचं प्रमाण जितकं आवश्यक आहे, नॉर्मली 6 ते 7 तास आपल्या शरीराला आराम मिळणं फार आवश्यक असतं. ज्या काळामध्ये आपलं शरीर स्वतः आपल्या शरीरामध्ये जे काही घडामोडी होतात किंवा स्टेल डिस्ट्रक्शन होतं तर ते रिपेअरिंगचं काम सुरू असतं. तर या रुग्णांमध्ये झोप ही फार महत्वाची असतं. तर अशा याच्यामध्ये आपण ॲडेक्वेट स्लीप, साधारणतः 7 ते 8 तास झोप घेणं फार आवश्यक आहे. तर हे जर प्रमाण आपण जर गोष्टी आपण पाळल्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर मला असं वाटतं की बऱ्याच प्रमाणामध्ये यांचं सिकल सेल रुग्णाचं आयुष्य अगदी आनंदी राहू शकतं.
अगदी थोडक्यात काळजी घेणं म्हणजे काय हे जर सांगायचं झालं तर आपल्या उत्तरातून हेच लक्षात येत आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, मग तो तापमान असो, वातावरण असो किंवा आहार असो. नक्कीच अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता हा काळजीच्या अनुषंगाने. प्रेक्षको, आपण अजूनही वेगवेगळे कंगोरे या विषयाचे जाणून घेणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आपण जाणून आहोत, जी पार्श्वभूमी आपली आहे ती म्हणजे सिकल सेल जनजागृती सप्ताह. नक्कीच महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे आणि काही महत्त्वाचे प्रश्न अजून बाकी आहेत आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून त्यांच्यासाठी, आणि बरंचसं निराकरण या विषयाने आपलं बाकी आहे. दिगंबर सर, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे की साधारण सिकल सेल असलेल्या महिला म्हणजे गर्भधारणेच्या अनुषंगाने मी विचारतोय, कोणत्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण गर्भधारणेच्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं की हायड्रॉक्सियुरिया म्हणून जी गोळी सुरू असते सिकल सेलसाठी, ती आपल्याला बंद करावी लागते. त्यामुळे गर्भधारणा ही नेहमी प्लॅन्ड गर्भधारणा असावी आणि त्याच्या आधी डॉक्टरांची सल्लामसलत करून हायड्रॉक्सियुरिया ही 3 महिने अगोदर तरी बंद करावी लागते. कारण त्याचे गर्भामध्ये थोडे परिणाम होतात, स्पेशली पहिल्या 3 महिन्यामध्ये. सो तो एक भाग सोडला की त्यानंतर जर त्यांना पार्टनरचं जर HbA स्टेटस माहिती असेल, पार्टनर जर हिमोग्लोबिन जर सिकल सेल ट्रेट असेल, तर 75% चान्स असतो की मुलाला सिकल सेल रोग होऊ शकतो. मग त्यावेळेला गर्भाची टेस्टिंग करून त्याच्यामध्ये सिकल सेलचं प्रमाण आहे की नाही ते निदान करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते गायनेकोलॉजिस्ट काही म्हणजे 12 ते 15 आठवड्याच्या मध्ये जेव्हा गर्भधारणा असते त्यावेळेला काही टेस्टिंग करून, ॲम्निओसेंटेसिस म्हणून एक टेस्टिंग असते आणि कोरिओसेंटेसिस, ते करून ते आपण मुलामध्ये म्हणजे गर्भामध्ये सिकल सेल आहे की नाही ते रूल आउट करू शकतो. हे सगळं सोडलं तर म्हणजे पूर्ण गर्भावस्थेमध्ये हायड्रेशन मेंटेन करणं, पाणी सगळ्यात पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं, ताप किंवा काही दुसरे आजार झाले तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं, जेणेकरून जे सिकलिंग क्रायसिस आहे ते होऊ नये. आणि जर क्रायसिससारखे जर थोडंही वाटलं तरी लगेच पेनकिलर किंवा औषधं घेऊन ती ट्रीट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिलिव्हरी ही या वेळेला खूप महत्त्वाची असते, कारण डिलिव्हरी हायरिस्क डिलिव्हरीमध्ये मोडते. त्यामुळे सुसज्ज अशा सेंटरमध्ये जाऊन, जिकडे हेमॅटॉलॉजी म्हणजे रक्तविकार तज्ज्ञ अवेलेबल असतील, अशा ठिकाणी जाऊन डिलिव्हरी करणं हे महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा विषय होता. सुरुवातीला आपण विवाहाबद्दल, लग्नाबद्दल या विषयाच्या अनुषंगाने बोललो. आता गर्भधारणेच्या वेळीही कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचाही अंगुली निर्देश आज दिगंबर सरांनी केला आहे. सुचित सर, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की सिकल सेल असलेली ही जी मुलं आहेत त्यांनी काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे का, आणि त्यांच्या पालकांसाठी काय साधारण संदेश आपला असेल? सिकल सेल हा अनुवांशिक आजार आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. अनुवांशिक आजार असल्यामुळे हा जन्मता आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर अशा जन्मता असलेल्या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेवर जर आपल्याला माहिती झाली तर आपण बाळाची योग्य निगा राखू शकतो आणि त्याला येणाऱ्या संकटापासून वाचवू शकतो. तर अशा वेळेस आपल्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला या आजाराची माहिती होणं, की आपल्या बाळामध्ये हा आजार आहे किंवा नाही. आणि ही माहिती जितक्या लवकर होईल तेवढं आपण बाळाची चांगली काळजी घेऊ शकतो, फॉलोअप चांगला ठेवू शकतो. तर अशा वेळेस आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग हा फारच महत्त्वाचा घटक आहे. जर बाळाचं म्हणजे जन्मताच बाळाची आपण स्क्रीनिंग केली की या बाजाला, आणि सर्व नॉर्मली तर भारतामध्ये सुद्धा, फॉरेनमध्ये तर वेस्टर्न कंट्रीमध्ये न्यूबॉर्न स्क्रीनिंग फॉर सिकल सेल डिसीज, जसं थायरॉइड स्क्रीनिंग होतं तसं न्यूबॉर्न स्क्रीनिंग फॉर सिकल सेल डिसीज हा अगदी आवश्यक आणि कंपल्सरी केलेला आहे. पण अजूनही आपल्या भारतामध्ये सिकल सेल स्क्रीनिंग प्रोग्राम तेवढ्या ऍक्टिव्हली अजून सुरुवात झालेली नाही. पण तसं नसताना सुद्धा ज्या पॅरेंट्समध्ये सिकल सेल राहतो अशा पॅरेंट्समध्ये आपण किंवा त्या फॅमिलीजमध्ये आपण जर न्यूबॉर्न स्क्रीनिंग केली
आणि जर आपल्याला माहीत पडलं की याला सिकल सेल आजार कमी किंवा अति प्रमाणात आहे, तर त्या प्रकारे आपण योग्य निदान झाल्यावर अर्ली इंटरव्हेन्शन करून त्या बाळाला शक्य तितकं नॉर्मल लाईफ आपण प्रदान करू शकतो. दुसरं म्हणजे अशा बाळांची इम्युनिटी ही कमी झालेली असते. त्याच्यामुळे इम्युनिटी शरीरातली कमी झाल्यामुळे, या इम्युनिटी कमी झाल्यामुळे या बाळांना संसर्ग म्हणजे इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त राहते. तर नॉर्मली सुद्धा आपल्या युनिव्हर्सल वॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये आपण सर्व प्रकारचे वॅक्सिन जे बाळांना लावतो, त्या सर्व प्रकारचे वॅक्सिन्स आपण सिकल सेल रुग्णाला सुद्धा देता येतात. आणि विशेष करून न्यूमोकॉकल डिसीज आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, तसंच इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, हे 3 फारच महत्वाच्या वॅक्सिन आहेत, ज्या आपल्या बाळाला सुरक्षित जीवन आणि इतर मोठ्या आजारापासून संरक्षण देऊ शकतो. तर अर्ली स्क्रीनिंग आणि वॅक्सिनेशन हे 2 घटक फारच महत्वाचे आहे. हे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचे वॅक्सिनेशन प्रोग्राम शक्य तितक्या लवकर आणि अगदी वेळेवर कंप्लीट करायला हवे, जेणेकरून ही बाळे सुदृढ राहतील आणि आयुष्य पूर्ण नॉर्मल आयुष्य जगायचं त्यांना मदत करता येईल. नक्कीच व्यवस्थित काळजी घेतली आणि लसीकरण आणि या सगळ्या गोष्टींचं जर जो शेड्यूल आहे तो जर व्यवस्थित पाळला तर नक्कीच या आजाराला नियंत्रित ठेवता येतं आणि एक सामान्य आयुष्य जगण्यामध्ये त्या मुलांना नक्कीच मदत होते. दिगंबर सर, विषय आता लसीकरणाचा आलाय तर सरकारी पातळीवरती मला आपल्याला विचारायचं आहे की कोणत्या कोणत्या सुविधा आणि योजना थोडक्यात काय सांगाल, संक्षिप्तपणे काय सांगाल आपण? मगाशी पण आपण याबद्दल डिस्कस करत होतो की 2023 मध्ये आपला नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ सिकल सेल डिसीज हे सरकारने लागू केलेलं आहे आणि 2047 पर्यंत सिकल सेल मुक्ती हा आपला टार्गेट आहे. त्यासाठी गाव आणि सगळ्या पातळीवर सिकल सेलचं स्क्रीनिंग करणं, त्याचं टेस्टिंग करणं आणि त्या सगळ्या पेशंट्सला रेग्युलरली फॉलोअप करणं, त्यांचं रक्तसंक्रमणासाठी फ्रीमध्ये त्यांना रक्तसंक्रमणाचं अवेलेबिलिटी करून देणं आणि हायड्रॉक्सीयुरिया जी सगळ्यात महत्त्वाची गोळी आहे सिकल सेलसाठी ती फ्रीमध्ये अवेलेबल करून देणं, हे काम सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये सिकल सेलच्या पेशंटसाठी सिकल सेल कार्ड स्टेटस म्हणून ते पण सरकार प्रदान करत आहे, ज्यामध्ये आपल्याला सिकल सेल आहे की नाही आहे किंवा ट्रेट आहे की हे आपल्याला त्या कार्डद्वारे कळून येता येईल. नक्कीच फार महत्त्वाचा आहे, व्यापक विषय आहे पण वेळेची मर्यादा आहे. सर, शेवटचा प्रश्न मी आपल्यासाठी येतो डॉक्टर दिगंबर सर, की बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि जीन थेरपी याबद्दल अगदी संक्षिप्त काय सांगाल आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी आपण काय संदेश द्याल थोडक्यात? सो बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि जीन थेरपी हे 2 क्युरेटिव्ह ऑप्शन म्हणजे हा रोग पूर्णपणे बरे करणारे ऑप्शन्स आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट सध्या भारतामध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी डोनर जे बहीण भाऊ किंवा आई बाबा ज्यांना सिकल सेल नाही आहे ते घेऊन आपण करू शकतो. महागडी प्रोसिजर आहे, पण काही संस्थांमध्ये ती फ्री ऑफ कॉस्ट किंवा कमी पैशामध्ये अवेलेबल आहे. जीन थेरपी अजूनही भारतामध्ये आलं नाही आहे, बट लेंटिव्हायरस वेक्टर जे जीन थेरपीसाठी जे लागणारं गोष्ट आहे ती भारतामध्ये प्रोड्यूस करायला सुरू झालेली आहे. आणि हिमोफिलिया म्हणून एक दुसरा रोग आहे, त्यासाठी जीन थेरपीचं सध्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. सो नेक्स्ट 3-4 वर्षामध्ये सिकल सेल अनिमियासाठी ही जीन थेरपी येईल आणि त्याद्वारे सिकल सेलचे बरेच पेशंट क्युअर होतील. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं ते सगळं. अजूनही बरेचसे विषय आहेत पण वेळेच्या मर्यादामुळे एक व्यापक आपण त्या विषयाचा बरेचसे कंगोरे आपण उलगडून पाहिलेले आहेत आणि नक्कीच आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शक जे आपले होते आज, तज्ज्ञ पाहुणे जे होते डॉक्टर सुचित सर आणि डॉक्टर दिगंबर सर, आपण खरोखर अतिशय सुलभ करून सगळी उत्तरं सांगितली, जेणेकरून प्रेक्षकांच्या मनातील जे प्रश्न आहेत त्याचं निराकरण नक्कीच झालं अशी मी आशा करतो. आपण इथे आलात सर, आपण सहभागी झालात त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टरच्या पूर्ण टीमतर्फे, संचातर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपले मी मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, आपण पाहिलं की सिकल सेल आजार उपचारापेक्षा आधी समजून घेण्याची जास्त गरज आहे.
योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन हा त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच जागरूकता म्हणजे उपचाराची ही पहिली पायरी हे समजून या सकारात्मक वळणावरती आजच्या या भागाची आपण सांगता करूया. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन प्रश्नांसह, नवीन विषयासह आणि नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.